नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रथम सत्रासाठी नमुना प्रश्नपत्रिका आपण विचारात घेणार आहोत। अशाच पद्धतीचं परीक्षेचं स्वरूप आणि याच अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिका असते। 39 गुणांची प्रश्न पहिला अ 4 गुणांचा आणि ब 4 गुणांचा म्हणजे 8 गुणांचा, यामध्ये जादा प्रश्न नसतो, त्यामुळे सोडवणं अत्यावश्यक आहे। प्रश्न पहिल्यातला अ अचूक पर्याय निवडायचा, त्याचं वर्णाक्षर लिहायचं आहे। प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात? एकच मध्यबिंदू असतो। दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एकाच बाजूच्या आंतरकोनांची बेरीज 180 अंश असते, आंतरकोन पूरक असतात। त्रिकोण MVN मध्ये MV 6.5 सेंटीमीटर, NV बरोबर 9 सेंटीमीटर, MN बरोबर 10.2 सेंटीमीटर। तर या त्रिकोणाचा सर्वात मोठा कोन कोणता? MN ही सर्वात मोठी बाजू आहे। MN या बाजू समोरील कोन राहिलेला आहे फी, त्यामुळे कोन फी सर्वात मोठा, मोठ्या बाजू समोरील कोन मोठा असतो। MN ही सर्वात मोठी बाजू आहे, त्याच्या समोरचा फीच हा कोन, कारण MVN या 3 अक्षरामध्ये M आणि N या MN या रेषाखंडामध्ये 2 अक्षर आहेत, राहिलेला अक्षर फी, सर्वात मोठा कोन नंबर बी। अचूक पर्याय बी। त्रिकोण ABC मध्ये A 65 C 70, त्रिकोण B त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। 70 आणि 65 यांची बेरीज 135, आपल्याला 180 मधून वजा करावं लागेल। 10 म्हणून 5 गेले 5, हाती दिला 8 म्हणून 3 1 4 गेले 4, 1 गेला 0, 45 अंश अचूक पर्याय पहिला। जर ए बिंदूचा निर्देशक 2 आणि बीचा निर्देशक 5 असेल तर डिस्टन्स AB किती? डिस्टन्स AB दोन बिंदूमधील अंतर काढण्यासाठी मोठ्या बिंदूचा निर्देशक वजा लहान बिंदूचा निर्देशक बीचा 5 आहे, एचा 2 आहे, म्हणून बीचा निर्देशक वजा एचा निर्देशक, बीचा निर्देशक 5 आहे, एचा निर्देशक 2 आहे, त्यामुळं डिस्टन्स AB आपल्याला 3 मिळालेला आहे। ओके। दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या कोनापैकी एका कोनाचे माप 65 अंश असेल तर त्याच्या संगत कोनाचे माप काढा। दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता संगत कोन एकरूप असतात? दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता संगत कोणांच्या सर्व जोड्या एकरूप असतात, त्यामुळे दुसऱ्या संगत कोनाचे माप सुद्धा 65 अंश। ओके। आकृतीत दिलेल्या माहितीवरून त्रिकोण PQRचा बाह्यकोन कोणता आहे? त्रिकोण PQRचा बाह्यकोन या ठिकाणी PRS आहे। त्रिकोण PQRSचा बाह्यकोन कोन PRS आहे। त्रिकोणाच्या या कोणाला रेषीय जोडी तयार करणारा जो कोन आहे PRSला PRQ म्हणजे PRQचा रेषीय जोडी तयार करणारा PRS हा बाह्यकोन आहे। प्रश्न आहे 6.5 सेमी लांबीचा रेख AB काढून तो दुभागा। या ठिकाणी 6.5 सेंटीमीटर लांबीचा रेख AB काढायचा आहे। हा बरोबर 6.5 सेमी लांबीचा रेख AB आहे। सेमी त्याचा लंबदुभाजक काढताना त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर ओढतो कंपासमध्ये घ्यायचं, वरती खाली चाप मारायचा अशा पद्धतीनं, आणि एक केंद्र घ्यायचं, आत्ताच काढलेल्या कंसांना छेदणारे चाप मारायचे आणि हे दोन छेदनबिंदू जोडायचे आणि वाढवायचे। हा रेख ABचा लंबदुभाजक झाला। या ठिकाणी समजा मध्यबिंदूला M नाव दिलं तर AM आणि MB समान मापाचे आहेत, लंबदुभाजक असा काढायचा। ओके। प्रश्न दुसरा अ आहे 4 गुणांचा। या ठिकाणी 3 असतात, पैकी 2 सोडवायचे असतात।
प्रत्येक उपप्रश्नामध्ये 4 चौकड्या असतात. प्रत्येक चौकड्याला अर्धा गुण असतो. पुढील उपप्रश्न सोडवा कोणते 2. पहिला त्यातला 2 रेषा एकमेकांना छेदल्यास होणारे परस्पर विरुद्ध कोन समान मापाचे असतात. या प्रमेयाची सिद्धता लिहिण्यासाठी कृती करा. रेषा AB रेषाछेदी परस्परांना O बिंदू छेदतात. कोन AOC आणि कोन BOC. कोन AOC आणि कोन BOC हे 2 AOC आणि COB हे रेषेजोडीतील कोण आहेत त्यांची बेरीज 180. इथं कारण रेषीय जोडीतील कोन. त्यानंतर कोन BOC, कोन BOC आणि कोन BOD हे सुद्धा 2 रेषीय जोडीतील कोन आहेत त्यांची बेरीज 180. हे पहिले विधान, हे दुसरे विधान. म्हणजे या दोन्ही विधानावरून उजवी बाजू समान आहे दोन्ही विधानांची 180 180 म्हणून त्यांची डावी बाजू समान दाखवायची. कोन AOC अधिक कोन BOC बरोबर कोन BOC अधिक कोन BOD. इथं कोन BOC. ओके, कोन BOC इथं. आणि त्यामुळे दोन्ही बाजूचं या ठिकाणी पहा BOC गेल्यामुळे कोन AOC अधिक कोन BOD राहिला. इथं BOD. ओके, ज्या पद्धतीनं AOC आणि AOC कोन आणि BOD एकरूप दाखवले त्याच पद्धतीने AOD आणि BOC दाखवता येते. सोबतच्या आकृतीत रेषा L आणि M यांची छेदिका N आहे. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तर द्या. कोन A चा संगत कोन C आहे. कोन C. ओके, त्यानंतर कोन F चा व्युत्क्रम कोन F चा उत्क्रम कोन C आहे. आणि कोन G चा विरुद्ध कोन F आहे. कोन F आणि कोन D चा आंतरकोन R आहे. कोन R. अशा पद्धतीनं 4 गुणात अर्धा गुण. तिसरं आहे त्रिकोण ABC समरूप त्रिकोण XYZ. तर संगत बाजूंची गुणोत्तरे पूर्ण करा. AB ला पहिलं दुसरं अक्षर AB ला XY, YZ ला BC आणि शेवटी AC भागिले XZ. पहिलं तिसरं AC भागिले XZ. ओके, AC भागिले XZ. ब आहे त्यातला प्रश्न दुसऱ्यातला ब 8 गुणांचा. या ठिकाणी 5 असतात. आपल्याला 4 सोडवायचे असतात. प्रत्येकी 2 गुण. XYZ हे एक रेषे बिंदू आहे. डिस्टन्स XY बरोबर 11, डिस्टन्स YZ बरोबर 8. तर डिस्टन्स XZ काढा. या ठिकाणी XYZ हे एक रेषे आहेत. सर्वात मोठं अंतर या ठिकाणी 11 आहे. या ठिकाणी XZ काय सर्वात मोठं, या ठिकाणी XY 11. XYZ एक रेषे आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं XY आणि Z एक रेषे आहेत. XY या ठिकाणी 11 दिलेला आहे आणि YZ 8 दिलेला आहे. त्यामुळे डिस्टन्स XZ विचारलेला आहे. डिस्टन्स XZ बरोबर या 2 अंतरांची बेरीज. डिस्टन्स XY अधिक डिस्टन्स YZ. डिस्टन्स XZ XY 11 अधिक 8 19. डिस्टन्स XZ. ओके, या ठिकाणी दुसरा प्रश्न सोबतच्या आकृतीमध्ये रेषा L समांतर रेषा M. रेषा L समांतर रेषा M आणि छेदिका त्यांची N आहे. रेषा L आणि M समांतर रेषा आहेत. त्यांची छेदिका N आहे. तर आकृतीवरून A आणि B ची मापे काढा. कोन A आणि 115 रेषीय जोडीतील कोण आहेत. कोन A अधिक 115 बरोबर 180 रेषीय जोडीतील कोन. कोन A बरोबर 180 मधून 115 वजा केल्यानंतर आपल्याला A बरोबर 10 मधून 5 गेले 5 उरले आणि 18 मधून 12 गेले उरले 6 65 अंश. कोन A चे माप 65 अंश.
या ठिकाणी कोन बीचं माप विचारलेलं आहे. 115 आणि कोन बी, 115 आणि कोन बी बाह्य व्युत्क्रम कोण आहेत, एकरूप असतात. कोन बी बरोबर 115 अंश बाह्य व्युत्क्रम कोन, बाह्य व्युत्क्रम कोन. दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता बाह्य व्युत्क्रम कोन एकरूप असतात. नंबर 3, त्रिकोण PQR मध्ये कोन P 70 अंश, कोन Q 65 अंश, तर कोन R चे माप किती. त्रिकोण PQR मध्ये तिघांची बेरीज 180 अंश असते. कोन P अधिक कोन Q अधिक कोन R बरोबर 180 अंश. त्रिकोणाचे 3 कोन. ओके, या ठिकाणी कोणाची मापे दिली आहेत त्यांची मापे लिहायची आहेत. P 70 आहे अधिक Q 65 आहे अधिक कोन R बरोबर 180 अंश. 70 आणि 65 135 अंश अधिक कोन R बरोबर 180 अंश. कोन R बरोबर 180 वजा 135 आणि कोन R बरोबर 180तनं 35 गेले, 10 मधून 5 गेले 5, 18तून 4 गेले 18 14 गेले, उरले 4, 45 अंश कोन R बरोबर. ओके, चौथा प्रश्न आहे. आकृतीच्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तर द्या. किरण RPच्या विरुद्ध किरणाचे नाव लिहा. किरण RPचा विरुद्ध किरण RS आहे, सामायिक बिंदू आहे. किरण RPचा विरुद्ध किरण RS. ओके, त्यानंतर S हा आरंभबिंदू असलेले कोणते दोन किरण लिहा. S हा आरंभबिंदू असलेले कोणतेही दोन किरण लिहायचे आहेत. किरण SR, किरण SR आणि किरण या ठिकाणी SQ लिहिलं तर चालते. किरण SQ, SR, SP वगैरे किरण SQ. ओके, किंवा किरण या ठिकाणी ST सुद्धा चालतो. या सर्वांचा किरण SR, किरण SQ, किरण ST यांचा आरंभबिंदू S आहे. अशा पद्धतीनं. पाचवा आहे प्रश्न. पुढील प्रत्येक उदाहरणातील त्रिकोणाच्या जोडीमध्ये सारख्या खुणाने दाखवलेले भाग एकरूप आहेत. त्यावरून ते त्रिकोण कोणत्या कसोटीने एकरूप आहेत. पहा, या ठिकाणी दोन बाजूमधला कोन आहे, त्यामुळं बाकोबा कसोटी. दोन बाजूमधला कोन बाकोबा कसोटी. ओके, या ठिकाणी हा कोन एकरूप आहे B ला D, त्यानंतर ही बाजू एकरूप आहे B ला ED आणि हा विरुद्ध कोन आहे AEB आणि चुकून डबल नाव झालं इथं EE, आपण ABC करूया. त्रिकोण ABC आणि त्रिकोण DCE किंवा DEC एकरूप दाखवण्यासाठी B ला D एकरूप दिलेला आहे, BC ला एकरूप CD आहे आणि कोन ACB ला कोन ECD विरुद्ध कोन आहे. त्यामुळे दोन कोणामधली बाजू आहे, त्यामुळं कोबाको कसोटी. कोबाको कसोटी. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व नववीतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी शेअर करा. येणारी प्रथम सत्राची परीक्षा गणित भाग 2 साठी निश्चित सोपी जाणार. यात कोणती शंका नाही. अभ्यासक्रम तोच आहे, स्वरूप तेच आहे, लक्षात ठेवायचं. ही गेल्या वर्षाची प्रश्नपत्रिका आहे. प्रश्न 3रा, तिथून पुढचे प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. धन्यवाद.